पावसाची सुरुवात झाल्यामुळे आपल्या सर्वांनाच प्रोटीनची भरपूर आवश्यकता आहे. कारण काय होतं ना, पावसाळ्यामध्ये बऱ्याच आजारांना आपल्याला सामोरे जावं लागत असते. सर्दी, पडसं, ताप वगैरे हे सर्व आलंच. कारण काय होतं की मुलं बाहेर पडली ना की इन्फेक्शन हे पटकन होत असतं. म्हणूनच शरीराच्या इम्युनिटीची भरपूर आवश्यकता असते आणि अशी इम्युनिटी पॉवर आपल्याला अन्नातूनच किंवा खाण्यातूनच मिळत असते. म्हणूनच आज आपण सर्वांच्याच फायदेशीर असं हे प्रोटीन बार बनवतोय. बनवायला खूप सोपं आहे आणि घरातीलच साहित्यांमध्ये हे बनवून तयार असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे. त्यापेक्षाही तुमच्या घरातील लहान मुलांना ही प्रचंड रेसिपी आवडणार आहे, कारण यामध्ये आपण चॉकलेटचा वापर करणार आहोत. चला तर पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी इथे आपण खजूरच्या अशा काही बिया काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या फुटाण्याच्या डाळ्या ज्या असतात ना, याला डाळव बरेच जण असे म्हणतात. तर ते डाळव सहज बाजारामध्ये उपलब्ध असतं किंवा मग फुटाणे जरी तुमच्या घरामध्ये असतील ना, तर ते फुटाणेसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता हे बिया काढून घेतलेल्या खजूर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे किंवा क्वांटिटीप्रमाणे तुम्ही इथे खजूर घ्यायची आहे. कारण काय होतं ना की लहान मुलं आहे ना, त्यातली बी काढून खाण्याचासुद्धा कंटाळा करतात. तर एवढा कंटाळा असतो मुलांमध्ये किंवा मग खायचंच नाही आहे, आवडतच नाही आहे, असे भरपूर कारणं त्यांच्याकडे असतात. तर त्यासाठी ना असं हे प्रोटीन बार बनवलं ना तर मुलं अतिशय आवडीने खातात. तर इथे फुटाण्याच्या डाळ्या आणि खजूर मी असं मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेलं आहे. आता इथे ना तुम्हाला जर का चॉकलेटचा प्रोटीन बार बनवायचा नसेल ना, तर अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवून ठेवा. अतिशय आवडीने मुलं खातात. यामध्ये फक्त वेलची पावडर घाला आणि त्यामध्ये फ्लेवरसुद्धा छान येऊन जाईल. तर आपण इथे प्रोटीन बार बनवतो आहे, तर त्यासाठी इथे मी एक डबा घेतलेला आहे काचेचा. तुमच्याकडे कोणतंही भांडं असेल तर तुम्ही त्याचा वापर करा. पण इथे मात्र काय झालं ना की खाली मी बटर पेपर घालायचीच विसरले. तुमच्याकडे जर का बटर पेपर असेल ना, तर तो तुम्ही खाली ठेवून घ्या किंवा मग शक्यतो तुपाने ग्रीसिंग करून घ्या. तर तेवढं काम मी इथे विसरलेली होती, तर तुम्ही नक्की करा. तर हे सर्व जे काही आपण खजूर आणि फुटाण्याच्या डाळ्याचं जे पावडर किंवा पेस्ट तयार करून घेतली ना, तर ती या डब्यामध्ये असं प्रेस करून घ्यायचं. एकसारखं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे, कुठे जाड वगैरे ठेवायचं नाही, इव्हनली पसरवून घ्यायचं आहे. फुटाण्यांच्या ह्या डाळ्या आहेत ना, यामध्ये भरपूर प्रोटीन आहे. त्यामुळे सत्तूची पावडर म्हणजे ह्याच डाळ्यांची पावडर तयार करून आहे ना, ड्रायफ्रूटची पावडर आणि ह्या डाळ्यांची पावडर तयार करून असं हे प्रोटीन पावडर आहे ना तयार करतात. जे लोक वर्कआउट करतात किंवा जिमला जातात ना, तर ते भरपूर वेळेला अशा सत्तूच्या पावडरची पेस्ट बनवून ठेवतात आणि ते दुधामध्ये वगैरे घेतात किंवा पाण्यातही घेऊ शकता. तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करा, मी त्याची रेसिपीसुद्धा आपल्या फॅमिलीसाठी नक्की शेअर करेल. आणि तुमच्या घरामध्ये जर का लहान मुलं असतील किंवा सगळ्याच वयासाठी किंवा जे काही आपण वर्कआउट करतो, जिमला जात असतील तुम्ही, तर तुमच्यासाठी हे प्रोटीन बार अतिशय फायदेशीर ठरणार आहे, उपयुक्त ठरणार आहे. तर आता इथे ना मी चॉकलेट कंपाऊंड घेतलेलं आहे. चॉकलेटसुद्धा आहे ना खाणं, म्हणजे हे डार्क चॉकलेट जे आहे ना, तर ते खाणं आपल्या स्किनसाठीसुद्धा खूप छान असतं. तुम्ही जर का कधी माहिती नसेल तर तुम्ही नक्की सर्च करा गुगलवरती वगैरे, तर त्याचे फायदे तुम्हाला मिळतील. तर अशा पद्धतीने ना इथे काही चॉकलेट घेतलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चॉकलेट घेऊ शकता, कमी जास्तसुद्धा इथे वापर करू शकता. तर इथे काहीसं कंपाऊंड मी काढून घेते, जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं. चॉकलेट म्हटलं ना की लहान मुलांचा विषयच संपला, कारण त्यांना चॉकलेट इतकं आवडत असतं ना की कुठलीही गोष्टीचं तुम्ही चॉकलेट म्हणून जर का त्यांना दिलं ना, तर ते आवडीने खातात. आणि असं हे प्रोटीन बार तुम्ही बनवून ठेवलं ना, फ्रीजमध्ये बनवून ठेवा किंवा बाहेर जरी ठेवलं तरी खराब होत नाही, भरपूर दिवस टिकण्यास मदत होते. मेन म्हणजे भरपूर दिवस तर हे राहतच नाही, कारण चॉकलेट म्हणजे ते मुलं तर खातच असतात आवडीने. आता इथे आपल्याला डबल बॉयलर मेथडने हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे. थोडंसं तूप घालूयात म्हणजे पटकन मेल्ट होईल. खाली मी इथे भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्या वाफेने चॉकलेट पटकन मेल्ट होतं. ही मेथड मला वाटते लॉकडाऊनमध्ये बरेच जण शिकलेले असतील. तर सोपी आहे, सगळ्यांना जमेल. वरचं जे बाऊल आहे ते मी हीटप्रूफ घेतलेलं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये हीट सहन होईल असं हे बाऊल मी घेतलेलं आहे. तुम्ही नॉर्मल स्टीलचं भांडं जरी वापरलं तरीसुद्धा चालेल. अगदी काहीच वेळामध्ये हे चॉकलेट मेल्ट होतं, खूप जास्त वेळही लागत नाही. मेल्ट झालेलं चॉकलेट आपण जे प्रोटीन खाली बनवून ठेवलेलं होतं ना, म्हणजे खजूर आणि डाळवचे मिश्रण, तर त्याच्यावरती आपल्याला हे चॉकलेट असं घालून घ्यायचं आहे. इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं, पसरवून घ्यायचं, म्हणजे ते दिसायला खूप छान दिसतं. टेक्स्चर खूप छान येतं आपल्या प्रोटीन बारला, मस्तच. छोट्या भुकेच्या वेळेला किंवा मग तुमच्याकडे मुलांच्या शाळेमध्ये जर का कधी कधी मधल्या सुट्टी 2 होतात,
तर त्याच्या दुसऱ्या मधल्या सुट्टीला तुम्ही असं हे प्रोटीन बार मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता, किंवा मग कधी स्नॅक्स असेल तर त्यासोबत तुम्ही हे प्रोटीन बारसुद्धा मुलांच्या टिफिनला बनवून देऊ शकता. खूप सोपी पद्धत आहे आणि एकदा बनवून ठेवल्यानंतर बरेच दिवस हे टिकतं, त्यामुळे नक्की बनवा. 2 तास आपल्याला हे फ्रीजमध्ये असं सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोड्या वेळ बाहेर काढून ठेवायचं आणि सुरीच्या मदतीने कट करून घ्यायचं आहे. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे प्रोटीन बार कट करून घेऊ शकता, ठेवू शकता, डब्यामध्ये भरूनसुद्धा चालेल. मुलं तर आवडीनेच खातात. मग फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपली यूट्यूब फॅमिलीसुद्धा वाढणार आहे. तुम्हीही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. पुन्हा भेटूयाच अशाच छानशा एका नवीन मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय.